तर कन्याकुमारीचं दर्शन झालेलं आहे। आता आम्ही जात आहोत रामेश्वरमला। रामेश्वरम दर्शन झाल्यानंतर आम्हाला जायचं आहे मीनाक्षी देवीचं दर्शन घेण्यासाठी। तर आज कुठं कुठं जायचं आहे सगळी प्लॅनिंग झालेली आहे, त्या हिशोबाने आम्ही निघालेलो आहोत। तर कन्याकुमारी ते रामेश्वरम खूप लांबचा प्रवास आहे, तर आम्ही थोडा वेळ इथंच थांबलेलो आहोत आणि चहा नाश्ता आमचा सगळा झालेला आहे। खाऊन ठेवून परत आमचा प्रवास सुरू झाला आणि आता आम्ही फायनली येऊन पोहोचलेलो आहोत रामेश्वरमला। आणि तर रूम वगैरे केली, सगळी जी बॅग आहे ते ठेवले आम्ही, कारण आता इथून फक्त पाण्याचा प्रवास सुरू होणार आहे आमचा। जायचं नाही आहे समुद्राकाठी आणि इथं आंघोळ करायची आहे आणि यानंतर परत 22 कुंडाच्या पाण्याने आंघोळ करत आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे। पण त्या अगोदर इथं आंघोळ झाल्यानंतर करायचं आहे पूजन, म्हणजे आम्ही अगोदर काशीला जाऊन आलेलो ते पाणी घेऊन यायचं आहे इथं आपल्याला। म्हणजे असं म्हणलं जातं काशीला गेल्यानंतर रामेश्वरला यायचं आणि इथं जे काशीचं पाणी असतं त्या पाण्याने पूजन करायचं आणि मग आपल्याला देवदर्शनाला जायचं आहे। तर इथं अगोदर आम्ही समुद्रामध्ये डुबकी मारली आणि त्यानंतर इथं महादेवाचं पिंड करायचं आहे आपल्याला आणि पूजन करायचं आहे। तर मी समुद्रात डुबकी मारलेली आहे, पाणी जास्त आहे ना त्यामुळे खूप भीती वाटत होती मला, त्यामुळे मी अगोदर डुबकी मारली आणि आम्ही दोघजण येत आहोत आता सगळेजण आंघोळ करत आहेत आणि त्यानंतर इकडे पूजा मांडायची आहे। पूजेची सगळी सामग्री घेऊन आलेली आहे। आता फायनली सगळ्यांची आंघोळ झालेली आहे आणि इकडे घेत आहेत वाळू, जी आता समुद्राकाठी जी वाळू असते ना, म्हणजे थोडीशी वेगळी वाळू आहे, खूप जास्त त्यामध्ये माती म्हणजे जास्त अशी रेती खडे जसं वाळू असते ना तशी नव्हती, छे एकदम मातीसारखी पांढरी शुभ्र होती, म्हणजे एकदम मिठासारखं आहे इकडं सगळं, कारण हे समुद्राचं पाणी आहे। तर इकडं थोडंसं जे आहे ना रेती घेतलेली आहे आणि महादेवाचं पिंड केलेलं आहे आणि जी काशीहून पाणी आणलेलं आहे त्या पाण्याने अगोदर आम्ही अभिषेक केली, देवी आणलेलं आहे, हळदी कुंकू तांदूळ आणि जाणं हे सगळं घेऊन आलेलं आहे। सगळी पूजेची सामग्री त्या टाकली, काढून ठेवलेलं आहे, दुपारचा निर्णय म्हणजे फिक्स आणलेलं आहे। पण असं म्हणून इथं हवा खूप भयानक आहे, दिवा प्रज्वलित होतच नव्हता, कसं आम्ही प्रज्वलित केलं, परत घे वगैरे हेच लावलेली होती, कारण हवा खूप जास्त खूप हवा आहे, जिथे समुद्राचा एरिया आहे तिथे खूप हवा आहे। अशा पद्धतीने आम्ही पूजन केलेलं आहे आणि दीपप्रज्वलित करत आहोत। पण हवा इतकी भयानक की ती डबीतल्या काड्या संपल्या, पण दीप जे आहे ना जास्त वेळ राहिल्याने फक्त प्रज्वलित झाला, फक्त तितकंच एक मनाला शांती। परत आम्ही पूजन वगैरे केलं आणि धूप लावलेलं आहे। अशा पद्धतीने आम्ही पूजन केलं। पूजन झाल्यानंतर हे इकडं राम लिहत होते, म्हणजे असं म्हणतात की जिथं राम आपण लिहितो तिथं समुद्राची लाट येत नाही, किती भयानक लाट येऊ दे तिथंच थांबत होते। तर राम नावामध्ये इतकी ताकद आहे की समुद्राची लाट सुद्धा तिथंच थांबत होती। तर आंघोळ पूजन झालेलं आहे, आता आम्ही जात आहोत देवदर्शनाला। तर इथं 22 कुंडाच्या पाण्याने आम्ही आंघोळ करत आलेलो आहोत, म्हणजे 22 कुंड आहेत तिथं, पण मोबाईल वगैरे काही घ्यायला जमत नव्हतं, कारण पूर्ण बकेटानं पाणी होत होते, ते पूर्ण अंग जी हे आहे ना आपल्याजवळ सामग्री सगळी भिजत होती, त्यामुळे मोबाईल वगैरे आम्ही काही साईडला ठेवून दिलेलं होतं, मग तिथला व्हिडिओ काही बनलेला नाही। पण देवदर्शन छान झालं आमचं। आता ही रात्रीची वेळ आहे आणि आम्ही गेलेलो होतो शॉपिंगला।
तर तिथे काही साडी वगैरे खरेदी केली, प्रसाद घेतला आणि परत सकाळी आम्ही दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे काल आणि आज 2 दिवस आमचं म्हणजे रामेश्वरममध्ये दर्शन झालेले. मग त्यानंतर पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आता येथून आम्हाला जायचं आहे मथुराईला, म्हणजे मीनाक्षी देवी दर्शन. परत तिथून कांचनपुरम म्हणजे तिथं साडीसाठी फेमस आहे. तर बघूया आता तिथं साड्या वगैरे कशा भेटतात काय नाही, तिकडे पण जायचं आहे. म्हणजे प्लॅनिंग झालेली आहे की कुठं कुठं जायचं आहे आता इथून पुढं. तर आजचा वार सांगते, आजचा वार गुरुवार आहे, आमचा उपवास आहे. तर सगळेजण तिकडे चहा नाश्ता सगळ्यांचा होत आहे, जेवण खाणं. बाबा पण तिकडेच आहेत आणि आम्ही इथं बसले आहोत निवांत. म्हणजे कपडे सगळे धुलेले आहेत आम्ही. इथं छान होता एरिया, म्हणजे पेट्रोल पंप आहे आणि छान एरिया होता, पाणी वगैरे सगळं होतं. तर आंघोळ केली, कपडे सगळे धुवून उन्हाला टाकले, जोपर्यंत की सगळ्यांचा चहा नाश्ता होत होता आणि आम्ही पण फ्रूट वगैरे खायला घेतलेले होते. परत आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि गाडीमध्ये शेंगदाण्याचे लाडू वगैरे मी बनवून आणलेले होते, शेंगा भाजून आणलेल्या होत्या, ते पण आम्ही खायला घेतलेलं आहे. तर खात खात आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि बघू शकता व्ह्यू खूप छान आहे. तुम्ही म्हणत होता ताई तिरुपतीला गेलं पण तो व्हिडिओ आलेला नाही. तर हो, एक व्हिडिओ येतील तुम्हाला, कारण आता यावेळेस काय गोंधळ सुरू आहे तुम्ही बघितलेलं आहे. घरामध्ये पण तसंच आहे, कारण दररोज एक कार्यक्रम हे ते मी करत आहे. ताई म्हणत होते असं कोण करतं, म्हणजे एकदम पाण्यासारखं तू वर्णन केलं, काय कीच केलं, असं त्यांचं म्हणणं होतं. पण हे जे स्वयंपाक मी बनवलेला आहे ना, त्याचा टेस्ट तुम्हाला माहिती झालं तर समजेल की हे अन्न कसं आहे. म्हणजे प्रसादाला कधीही नावं ठेवू नये. तुम्ही म्हणत होता नागपूरकडे असं होत नाही ताई, खूप असं छान झणझणी स्वयंपाक आम्ही करतो. तर इथं पण केलं जातं तशा पद्धतीनं. पण हे प्रसाद होता, यामुळे मी फक्त वरण भात खीर मी बनवली, कारण माझी मदतीला कोणी नव्हतं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी पण तुम्ही म्हणत होता असं कोण करतं, एकदम पाण्यासारखं खळबट असं कोण करतं. जितकंही दिसायला साधं सिंपल आहे ना, याचा टेस्ट पण तितकाच छान आहे. तुम्ही एक वेळा या आणि ते जेवण करा, म्हणजे समजेल की कशा प्रकारचं स्वयंपाक इकडं बनतं. तर रामेश्वरमचं दर्शन झालं, त्यानंतर आम्ही गेलो होतो रामसेतूला. तिथला काही व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे. तिथं दर्शन झालं, म्हणजे रामसेतू म्हणजे इकडे समुद्र, पण त्या समुद्रामध्ये जिथं शेतू टाकलेली आहे ना, म्हणजे पलीकडे श्रीलंकाला जायची जे रस्ता आहे तितकंच पाणी नव्हतं. झाल्यानंतर आम्ही मीनाक्षी देवीचं दर्शन घेतलं आणि कुठेही मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता, फक्त बाहेरच्या एरियाचा थोडाफार व्हिडिओ मी शूट केलेला आहे. नंतर इकडे बांगड्या वगैरे म्हणजे थोडीफार शॉपिंग पण आम्ही केलेली आहे. इथून पुढे जायचं आहे मला कांचनपूर आणि इथं साडीसाठी फेमस आहे हे, म्हणजे असं म्हणतात की इथं साड्या बनतात. तर साड्या पण बघायच्यात. आणि इथं वामन देवाचं मंदिर आहे आणि वामन देवाची कथा सगळ्यांनी ऐकलेली आहे, खूप छान आहे. ते मंदिर इथे आहे. आम्ही वामन देवाचंही दर्शन घेतलेलं आहे. परत इकडं मीनाक्षी देवी, कामाक्षा देवी यांचे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. साड्या बघण्यासाठी तिकडे खूप साऱ्या प्रकारच्या साड्या टाकलेल्या आहेत, म्हणजे खूप सुंदर सुंदर साड्या. आणि आपलं मन कसं असतं कितीही असो आपल्यापाशी, पण बघितलेली असं वाटतं की सगळ्या साड्या घेऊन जाव्या. खूप सुंदर साड्या होत्या आम्ही बघितल्या आणि यामधल्या 1-2 साड्या आम्ही घेतलेल्या आहेत. म्हणजे नंदबाईला पण मी साडी घेतलेली आहे. म्हणजे अशाच मी 2-3 साड्या खरेदी केलेल्या आहेत.